Hello students, good morning. So we are discussing our second unit, that is women entrepreneur. So women entrepreneurs can enter into almost all field in which men entrepreneurs are found. However, due to some natural limitations, other social and family obligations, the field of entrepreneurship for women have been restricted. So, what are the opportunities available to women entrepreneur? So, there are mainly or generally, we can say generally, following three types of opportunities are available for women entrepreneur. These opportunities are divided into three parts, that is manufacturing unit, trading unit and service unit. So again, manufacturing unit divided into 5 parts. बघा काय केलेलं आहे की विमेन एंटरप्रेनरसाठी जे काही अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत त्या काय केलेल्या आहेत, 3 पार्टमध्ये डिवाइड केलेल्या आहेत. ते 3 पार्ट कोणते आहेत? तर फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सेकंड आहे ट्रेडिंग युनिट आणि थर्ड आहे सर्व्हिस युनिट. देन अगेन वी विल डिस्कस अबाउट मॅन्युफॅक्चरिंग युनिट. मॅन्युफॅक्चरिंग युनिट अगेन डिवायडेड इंटू 5 पार्ट्स, म्हणजे जे काही मॅन्युफॅक्चरिंग करतात, प्रोडक्शन करतात त्या युनिटबद्दल बोलायचं आहे. सो अगेन दीज आर डिवायडेड इंटू 5 पार्ट्स, दॅट इज फूड प्रोसेसिंग, basket weaving, candle making, soap making, fashion designing. We will discuss detailed. First we will discuss about the chart. Then second type is trading unit. Trading unit means buying and selling activities. इधर कमाल उतर, बरोबर आहे की नाही, त्याला म्हणायचं ट्रेडिंग युनिट्स. मग ट्रेडिंग युनिट्समध्ये कोणकोणते आहेत अपॉर्च्युनिटीज? तर ब्युटिक स्टोअर, जनरल स्टोअर, डेकोरेटिव्ह क्राफ्ट स्टोअर, किड्स स्टोअर अँड फूड वेंडिंग, हे काय आहे एटसेट्रा एटसेट्रा. मी एक्झाम्पल्स दिलेत फक्त. हे ट्रेडिंग युनिट आहेत. देन थर्ड इज सर्व्हिस युनिट. काय आहे सर्व्हिस युनिट? सर्व्हिसेस कोणकोणत्या प्रोव्हाइड करू शकतात विमेन एंटरप्रेनर? तर फर्स्ट आहे ब्युटी पार्लर, सेकंड आहे अकाउंटिंग अँड टॅक्सेशन, देन कन्सल्टन्सी. डिटेल आपण डिस्कस करणार आहोत. हा चार्ट डिस्कस सांगते मी फक्त तुम्हाला. कन्सल्टन्सी, लीगल कन्सल्टन्सी, कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इव्हेंट मॅनेजमेंट, फिटनेस सेंटर, इंटेरियर डिझायनिंग, रिक्रुटमेंट एजन्सी अँड वेब डिझायनिंग. ओके, सो मेनली देर आर 3 टाईप्स ऑफ अपॉर्च्युनिटीज अवेलेबल टू विमेन एंटरप्रेनर. आता यात अगेन काय आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये काय काय आहे? फर्स्ट आपण काय पाहिलं होतं? फूड प्रोसेसिंग, बरोबर. मग फूड प्रोसेसिंगमध्ये काय आहे? नावडेज दिस बिझनेस हॅज गॉट व्हेरी ब्राईट फ्युचर. तुम्ही शहरांमध्ये वगैरे तर बघितलं असेल की रेडीमेड फूडकडे काय आहे की सगळ्यांचा ओढा आहे. तुम्हालासुद्धा घरी कंटाळा आला की काय करतो आपण? हॉटेलमधून ऑर्डर करतो किंवा हॉटेलमध्ये खायला जातो. म्हणजे या सेक्टरमध्ये ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज आर अवेलेबल फॉर विमेन एंटरप्रेनर. ड्यू टू इन्क्रीज्ड डिमांड फॉर रेडीमेड फूड आयटम्स स्पेशली फ्रॉम अर्बन एरियाज. पूर्वी बघा तुम्ही लोणची, पापड, मसाले सगळं घरी केलं जायचं. पण आता काय केलं जातं? हे सगळं विकत आणलं जातं, बाहेरून मागवलं जातं, रेडीमेड मागवलं जातं. उन्हाळ्याचे पदार्थ वाळवणाचे हे सुद्धा काय करतात? बाहेरून मागवले जातात. इव्हन रोजचं जेवण, पोळ्या, भाजी हे सगळं अर्बन एरियाजमध्ये काय आहे की खूप बाहेर कामाचा ताण जास्त असल्यामुळे घरी हे काम करण्यामध्ये वेळ घालवत नाहीत, एनर्जी वेस्ट करत नाहीत आणि ह्याची डिमांड खूप आहे. चिरलेल्या भाज्यासुद्धा अर्बन एरियाजमध्ये खूप मोठी डिमांड आहे. दिस इन्क्लूड स्वीट अँड नमकीन मेकिंग, पिकल्स, जॅम मेकिंग, पापड मेकिंग एटसेट्रा. मग या सेक्टर्समध्ये विमेन एंटरप्रेनरला ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. तिने जर प्रयत्न केला, जर चांगल्या पद्धतीने क्वालिटी फूड प्रोव्हाइड केलं तर काय आहे, ती एक चांगली एंटरप्रेनर या सेक्टरमध्ये बनवू शकते. देन सेकंड बास्केट विविंग, टोपल्या विणतात. हे सगळं रुरल एरियामध्ये बास्केट विविंगचं.
विमेन इन रुरल एरियाज नॉट हॅविंग इनफ फायनान्शियल रिसोर्सेस टू स्टार्ट देअर बिझनेस. पैसे नसतात रुरल एरियामध्ये, लोन द्यायला कोणी तयार होत नाही, तारण काही नसतं, स्वतःच्या नावावरती घरदार नसतं, काही नसतं, शेतीवाडी नसते आणि मग फंड अवेलेबल होत नाही आणि म्हणून मग छोट्याशा कमी पैशामध्ये छोट्याशा सेविंगमध्ये पुंजीमध्ये काय जे करता येईल त्या पद्धतीने या विमेन एंटरप्रेनर बिझनेस करू शकतात. त्याच्यामध्ये एक आहे बास्केट विविंग, टोपल्या विणणे. दिस इज वन ऑफ द प्रॉफिटेबल बिझनेस फॉर विमेन. खूप सारा मार्जिन याच्यामध्ये आहे कारण रॉ मटेरियल सहजी अवेलेबल असतं रुरल एरियामध्ये आणि मार्केट पण चांगलं आहे. म्हणून काय आहे, बास्केट विविंग हे मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये येतं आणि त्याच्यामध्ये विमेन एंटरप्रेनरला ट्रिमेंडस अपॉर्च्युनिटीज आहेत. कॅन्डल मेकिंग, मेणबत्त्या बनवून त्याचे प्रशिक्षण, ट्रेनिंग प्रोग्राम पण त्याचे चालतात बघा, की कसे बनवायची मेणबत्ती काय. हल्ली आता जरा थोडंसं लोड शेडिंग कमी झाले आपल्याकडे, त्याच्यामुळे मेणबत्त्यांना थोडी डिमांड कमी आहे, पण हा सुद्धा काय आहे, एक चांगला बिझनेस आहे. वॅक्स कॅन्डल मेकिंग बिझनेस कॅन बी स्टार्टेड विथ स्मॉल बजेट ॲट होम बेस्ड बेसिस. खूप कमी पैशामध्ये हा बिझनेस तुम्हाला चालू करता येतो. याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. बर्थडे कॅन्डलला तर खूप मोठी डिमांड असते, खूप मोठं मार्केट आहे आणि याच्यामध्ये विमेन एंटरप्रेनर काय करू शकते, चांगल्या प्रकारचा प्रॉफिट मिळू शकते. द कन्झ्युमर डिमांड फॉर सेंटेड अँड डेकोरेटिव्ह कॅन्डल्स क्रिएट्स बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर विमेन एंटरप्रेनर्स. बघा आता हल्ली काय झालं, हॉटेल्समध्ये कॅन्डल लाईट डिनर असतं आणि मग ह्या कॅन्डलमधून सेंट येईल, सुगंध येईल, अशा पद्धतीचे पण कॅन्डल बनवले जातात. काही वेगवेगळ्या शेपमध्ये डेकोरेटिव्ह कॅन्डल्स बनवून त्याचा सेल केला जातो. म्हणजे तुम्ही जर थोडंसं इनोव्हेटिव्ह असाल तर काय आहे, तुम्हाला या सेक्टरमध्ये या एरियाजमध्ये खूप चांगला प्रॉफिट मिळू शकतो. देन नेक्स्ट, सोप मेकिंग. ए वुमन कॅन स्टार्ट होम बेस्ड सोप मेकिंग बिझनेस विथ कंपॅरेटिव्हली लो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. वेगवेगळ्या प्रकारचे सोप मेकिंग, साबण बनवायचे. मग आता हे साबण पण वेगवेगळे आहेत, कपड्याचे आहेत, भांड्याचे आहेत, अंगाला लावण्याचे आहेत, बरोबर. मग कमी कॅपिटलमध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा एक चांगला बिझनेस तुम्ही करू शकता आणि हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ओके. देन नेक्स्ट आहे फॅशन डिझायनिंग. लास्ट, की खूप साऱ्या फॅशनकडे आपला ओढा असतो. आपल्याला वेगवेगळे फॅशन जशी मार्केटमध्ये येईल किंवा चालेल त्या पद्धतीचं आपल्याला ड्रेसेस पाहिजे असतात. मग ह्या फॅशन डिझायनिंगमध्ये पण तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारचं म्हणजे विमेन एंटरप्रेनर काय करू शकतात, की चांगल्या प्रकारचं करिअर करू शकतात. विमेन हॅविंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स अबाउट फॅशन डिझायनिंग कॅन स्टार्ट दिस बिझनेस ऑफ हर ओन विथ मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. बघा याच्यामध्ये शिकण्याची जिद्द पाहिजे. फक्त एक फॅशन डिझायनिंगचं मशीन घेतलं की तुम्ही काय करू शकता, तुमचा बिझनेस सुरू करू शकता. तुम्ही बघितलं असेल की गावामध्ये अगदी छोट्याशा जिन्याच्या खाली एवढीशी स्पेस असते, तिथे पण टेलर लोकांची दुकानं असतात आणि ती खूप चांगल्या पद्धतीने चालतात. खूप सारं मार्जिन या टेलरिंग कामामध्ये आहे, फॅशन डिझायनिंगमध्ये आहे. नवनवीन फॅशन्स काय आहेत, त्या कशा करता येतील, हे जर म्हणजे तुमच्याकडे जर जिद्द असेल, चिकाटी असेल, तर तुम्ही काय करू शकता, या पद्धतीचा बिझनेस तुम्ही चांगल्या प्रकारे चालवू शकता. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी आहे. देन नेक्स्ट आहे ट्रेडिंग युनिट. ट्रेडिंग युनिटमध्ये काय आहे, काय सांगितलं तुम्ही तुम्हाला, ब्युटिक स्टोअर, बरोबर. विथ द इन्क्रीजिंग अवेअरनेस अबाउट फॅशन अँड ट्रेंड, द मार्केट अपॉर्च्युनिटी ऑफ बुटीक स्टोअर हॅज इन्क्रीज्ड रॅपिडली. काय आहे की ॲक्सेसरीज आपण घालतो, बरोबर. जसा ड्रेस असेल तसं सगळं आपल्याला मॅचिंग लागतं. म्हणजे लेडीजना आहे, जेंट्सना पण आहे. बेल्ट आहेत, शूज आहेत, रिस्ट वॉच आहे आणि मग अशा पद्धतीचे ॲक्सेसरीज काय करू शकता तुम्ही, ते सेल करू शकता. तुमच्या बुटीक स्टोअरमध्ये तुम्ही ते ठेवू शकता. कारण आता सगळ्यांना हल्ली काय पाहिजे असतं, टकाटक राहायचं, छान राहायचं आहे, प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे, आपली इमेज आपल्या सोसायटीमध्ये चांगली असली पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये असतो. आणि म्हणून आपण काय करत असतो की ह्या चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, प्रेझेंटेबल राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे हे स्टोअर्स पण काय आहे, खूप चांगल्या पद्धतीने चालतात. बुटीक स्टोअर इज वन ऑफ द हायली पोटेन्शियल क्लोदिंग बिझनेस आयडियाज फॉर विमेन. आणि विमेनच्या बाबतीतसुद्धा काय आहे मग, की खूप चांगलं पोटेन्शियल या स्टोअर्सला आहे. तुम्ही फक्त मार्केटचा जर अभ्यास केला, त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचा माल ठेवला, ड्रेसेस तुमचे त्या पद्धतीने ठेवले, तर खूप चांगली डिमांड आहे.
ट्रेडिंग युनिट चाललं आहे आपलं. ट्रेडिंग युनिटमध्ये आपण फर्स्ट काय पाहिलं, बुटीक स्टोर. देन थर्ड, जनरल स्टोर. इन अर्बन ॲज वेल ॲज रुरल एरियाज, रिटेल जनरल स्टोअर इज व्हेरी इझी अँड परफेक्ट टू स्टार्ट फॉर विमेन एंटरप्रेनर. बघा, छोटंसं काय असतं की घराच्या बाहेर छोटीशी रूम असेल, एखादं छोटंसं जागा असेल, तिथे तुम्ही तुमचं जनरल स्टोअर चालू करू शकता. हळूहळू त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक एक वस्तू ॲड करू शकता. अगदी छोट्याशा स्टोअर्सपासून सुरुवात केल्यानंतर वही, पुस्तकं, पेन, जे ड्युरेबल गोष्टी आहेत या तुम्ही ठेवू शकता, कारण ते काय होणार नाही आहे, खराब होणार नाही आहे. आणि मग ह्याला खूप सारं पोटेन्शियल आहे. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हा बिझनेस तुमचा चालू शकतो. देन डेकोरेटिव्ह क्राफ्ट स्टोअर. आता डेकोरेटिव्ह क्राफ्ट स्टोअरमध्ये काय आहे की गेटिंग क्राफ्ट आयटम्स फ्रॉम क्राफ्ट मेकर. तुमच्यापैकी येतं का रे कुणाला क्राफ्ट मेकिंग आवड आहे का? प्रयत्न करून बघा. क्राफ्ट मेकिंग अँड सेलिंग देम फ्रॉम ओन स्टोअर इज ऑल्सो ए गुड बिझनेस. मग काय करायचं की बाकीच्यांनी बनवलेले कुठे कोणी मार्केटमध्ये क्राफ्ट बनवणारे आहेत का हे बघून त्या पद्धतीने आपलं स्टोअर चालवायचं. डेकोरेटिव्ह आयटम्स आर डिमांडेड मेनली इन अर्बन अँड सेमी अर्बन एरियाज. बघितलं असेल तुम्ही, बड्डेला गिफ्ट द्यायला, घर सजवण्यासाठी ह्या डेकोरेटिव्ह आयटमचा उपयोग केला जातो आणि त्याला चांगली डिमांड आहे. देन नेक्स्ट आहे किड स्टोअर. लहान मुलांचं खूप चांगली मार्केट त्याच्यासाठी आता अवेलेबल आहे. द अर्बन एरियाज विथ हाय पॉप्युलेशन विथ यंग क्राऊड, ए रिटेल किड स्टोअर बिझनेस इज परफेक्ट टू स्टार्ट. जिथे पॉप्युलेशन जास्त आहे, पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये आहे, किंवा जिथे IT सेक्टर आहे, लोकांना खूप सारं पेमेंट मिळतं, आणि या ठिकाणी जर तुम्ही तुमचं किड स्टोअर टाकलं आणि तिथं किड्सना लागणारे सगळे ॲटम्स जर ठेवले तर काय आहे की ते तुमचं किड स्टोअर खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. लहान मुलांचे सगळे ॲटम त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवता येतात. शॉवर जेल आहे, त्याच्यामध्ये जॉन्सन बेबी पावडर आहे, त्यांचे फूड्स आहेत, त्यांचे क्लोदिंग आहेत, बरोबर, आणि त्यांचे टॉईज आहेत. हे सगळं तुम्ही चालवू शकता. एकाच स्टोअरमध्ये जर तुम्ही हे ठेवलं तर काय होईल की तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने चालू शकेल. देन ट्रेडिंग युनिटमध्ये लास्ट काय आहे, फूड वेंडिंग. आता काय असतं फूड वेंडिंग, तुम्ही बघितलेत ना, छोटे छोटे बालाजी स्वीट्स वगैरे, म्हणजे स्वीट्सची दुकानं जी असतात की नाही, त्याला काय म्हणायचं, फूड वेंडिंग. रेडीमेड तिथे तुम्ही बनवता का नाही बनवत, तुम्ही काय करता, बाहेरून आणता आणि ते तुम्ही सेल करायचं. रेडीमेड फूड आयटम्स लाईक स्वीट अँड नमकीन, पिकल्स, जाम्स, पापड्स, पेस्ट्रीज अँड ब्रेड्स मॅन्युफॅक्चर्ड बाय विमेन्स सेल्फ हेल्प ग्रुप मे बी सोल्ड ऑन रिटेल बिझनेस बाय विमेन एंटरप्रेनर. हे बनवून पण कुणाकडून घ्यायचे, जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, बचत गट असतात, त्यांच्याकडून केक, बिस्किटं, पेस्ट्री, पापड, लोणची, काही फरसाण, काही स्वीट्स असं बनवून घ्यायचं रेडीमेड, आणि आपण ते फक्त काय करायचं, सेल करायचं. फूड वेंडिंग हा पण एक चांगला बिझनेस विमेनसाठी आहे. लक्षात आलं. आपण काय पाहिल्या, कुठल्या अपॉर्च्युनिटीज पाहिल्या, 2 अपॉर्च्युनिटीज पाहिल्या, मॅन्युफॅक्चरिंग युनिट अँड ट्रेडिंग युनिट. आता लास्ट आहे सर्व्हिस युनिट. आता काय असेल सर्व्हिस युनिटमध्ये, सर्व्हिस युनिट्स प्रोव्हाइड्स व्हेरियस टाईप्स ऑफ सर्व्हिसेस. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस युनिट प्रोव्हाइड करत असतं. आता त्याच्यामध्ये आहे फर्स्ट ब्युटी पार्लर. हा लेडीजचा अत्यंत आवडता जिव्हाळ्याचा विषय आहे. सो ब्युटी पार्लर बिझनेस अपॉर्च्युनिटी डिमांड ॲडेक्वेट नॉलेज अँड स्किल. तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे, स्किल असलं पाहिजे, तुम्ही त्याचे कोर्सेस केलेले असले पाहिजे, तरच काय होईल की तुमचं ते सक्सेसफुली रन होऊ शकेल. दिस बिझनेस कॅन बी इनिशिएटेड ॲट लो स्केल विथ मॉडरेट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक कॉलनीत, गल्ली छोटी छोटी ब्युटी पार्लर चाललेले असतात. आपल्या घरातल्या छोट्या रूममध्ये सुरुवातीला चालू करतात आणि नंतर त्याचं रूपांतर मोठ्या पार्लरमध्ये होतं, कारण खूप चांगलं मार्जिन, खूप चांगला पैसा याच्यामध्ये आहे, आणि म्हणून लेडीजसाठी ब्युटी पार्लर हा एक चांगलं सर्व्हिस युनिट आहे. देन सेकंड आहे अकाउंटिंग अँड टॅक्सेशन कन्सल्टन्सी. आता याच्यासाठी मात्र तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला प्रॉपर डिग्री पाहिजे, तुम्हाला प्रॉपर नॉलेज पाहिजे. मग तुम्ही काय करू शकता की टॅक्स रिटर्न भरून देणं, ह्यासारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. एव्हरी कंपनी नीड्स बिझनेस अकाउंटिंग सर्व्हिसेस. आणि कंपन्यांनासुद्धा काय असतं की वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट स्टेटमेंट पाहिजे असतात. जा शेजारी.
त्यात बँक रिकन्सिलेशन, ई फायलिंग, सर्व्हिस टॅक्स, सेल्स टॅक्स, पेरोल एट्सेट्रा. दिस रिक्वायर्स फॉर्मल एज्युकेशन अँड टेक्निकल नॉलेज ऑफ रिलेटेड सब्जेक्ट. आणि मग त्यावेळी तुम्हाला काय आहे की तुम्हाला सेल्स टॅक्स रिटर्न भरायचा असेल, GST भरायचं असेल, काही ई फायलिंग करायचं करून द्यायचा तुमच्या कस्टमरना, तुमच्या क्लायंट्सना, तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर डिग्री असली पाहिजे, तुम्हाला टेक्निकल नॉलेज असलं पाहिजे त्या सब्जेक्टचं, आणि तुम्ही हे चांगल्या पद्धतीने काय करू शकता, सर्व्हिस देऊ शकता. नेक्स्ट आहे लीगल कन्सल्टन्सी. आता कायदेशीर सल्ला जर द्यायचा असेल तर तुम्हाला कायद्याचं ज्ञान असणं आवश्यकच आहे, बरोबर आहे की नाही. सो ए वुमन हू इज ॲन एक्सपर्ट ऑन ए स्पेसिफिक फील्ड कॅन स्टार्ट कन्सल्टन्सी बिझनेस. तिला परफेक्ट नॉलेज जर असेल तर ती काय करू शकते, कन्सल्टन्सी बिझनेस सुरू करू शकते. कन्सल्टन्सी बिझनेस इज वन ऑफ द बेस्ट होम बेस्ड आयडियाज फॉर विमेन एंटरप्रेनर विथ लो कॉस्ट ऑर नो कॉस्ट. आणि हा बिझनेस सुरू करण्यासाठी तिला कुठल्याही प्रकारचा खर्च येऊ शकत नाही. अगदी कमी खर्चात किंवा लो कॉस्टमध्ये ती हे युनिट चालू करू शकते आणि लोकांना कन्सल्टन्सी करू शकते घर बसल्या. आणि लास्ट आहे नाही याच्यामध्ये आहे आणखी कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तुम्ही काय करू शकता की तुमची कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करू शकता, स्टार्ट करू शकता, पण ह्याला इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त आहे. कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इज अन आयडियल बिझनेस अपॉर्च्युनिटीज फॉर द कम्प्युटर प्रोफेशनल. तुम्हाला कम्प्युटरचं प्रोफेशनल नॉलेज असणं गरजेचं आहे, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर बोथ. रनिंग ए कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विथ सम अदर व्हॅल्यू ॲडिशन सर्व्हिस लाईक सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फॉर क्लायंट्स कॅन बी प्रॉफिटेबल. तुम्ही त्यांना सॉफ्टवेअर पण बनवून देऊ शकता, तुम्ही कम्प्युटरचं ट्रेनिंग लोकांना देऊ शकता, तुम्ही कम्प्युटरचे क्लासेस चालू शकता, बरोबर त्यांना. आणि मग हा काय आहे, एक लेडीजसाठी किंवा विमेनसाठी चांगला ऑप्शन आहे. देन इव्हेंट मॅनेजमेंट. आता सध्या बघितलं पण कोरोनामुळे सध्या सगळा प्रकार कमी झाला आहे, पण इव्हेंट मॅनेजमेंट मात्र काय आहे की एखाद्या मीटिंगचं, एखाद्या मोठ्या प्रोग्रामचं, एखाद्या लग्नाचं काय असतं, इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं. आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा समावेश होतो, डेकोरेशनपासून सगळ्या फूड आयटमचा सुद्धा याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. मग इन इव्हेंट मॅनेजमेंट वन कॅन टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्लॅनिंग अँड मॅनेजिंग अँड इव्हेंट लाईक कॉर्पोरेट मीटिंग, बिझनेस टूर्स पण याच्यामध्ये अरेंज केल्या जातात, मॅरेज पार्टीज एट्सेट्रा. दिस बिझनेस अपॉर्च्युनिटी इज इझी टू स्टार्ट, प्रॉफिटेबल अँड ऑल्सो एन्जॉईंग वन. तुम्ही खूप एन्जॉय करू शकता इव्हेंट मॅनेजमेंट असेल तर. आणि काय आहे, एक चांगला ऑप्शन विमेनसाठी हा अवेलेबल आहे. देन नेक्स्ट आहे फिटनेस सेंटर. सगळेजण हल्ली काय आहे की फिटनेसच्या बाबतीत सगळेजण अवेअरनेस आहेत. आणि मग हे फिटनेस सेंटर जर चालवायचं असेल, त्यातल्या त्यात आता लेडीज पण काय झालेल्या आहेत सगळ्या की खूप अवेअर झालेल्या आहेत, स्वतः फिट कशा राहतील याच्याकडे त्यांचा कल असतो. आणि तुम्ही पाहता की सगळीकडे फिटनेस क्लब चालू झालेले आहेत, फिटनेस सेंटर चालू झालेले आहेत. आणि मग तुम्ही पण काय करू शकता की हे फिटनेस सेंटर तुम्ही स्टार्ट करू शकता. फिटनेस सेंटर इज अनदर इमर्जिंग एरिया इस्पेशली इन बिग सिटीज. इट रिक्वायर्स केअरफुल प्लॅनिंग अँड रिसर्च. तुम्हाला त्यातलं सगळं नॉलेज असलं पाहिजे, तुम्ही स्वतः फिट अँड फाईन असला पाहिजे. इट ऑल्सो रिक्वायर्स टेक्निकल नॉलेज अँड ट्रेनिंग. आणि तरच तुम्ही काय करू शकता, ह्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ही असेल तर काय आहे की तुम्ही फिटनेस सेंटर पण चालू करू शकता. देन इंटेरियर डिझायनिंग खूप चांगला ऑप्शन आहे. ह्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही इंटेरियर डिझायनिंगचा बिझनेस करू शकता, ते सर्व्हिस तुम्ही देऊ शकता. प्रोफेशनली क्वालिफाईड विमेन हॅविंग नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन इंटेरियर डिझायनिंग कॅन स्टार्ट देअर बिझनेस फ्रॉम होम लोकेशन विथ लो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. सगळ्यांना तर इंटेरियर डिझाईन, जागा कमी असतात, घरं छोटी असतात आणि याच्यामध्ये त्यांना खूप चांगलं सजवायचं असतं, ऑफिसेस असतात, छोटं ऑफिस असतं, पण ते प्रोफेशनल दिसलं पाहिजे, प्रोफेशनल लुक आला पाहिजे. आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांना इंटेरियर डिझाईन करून पाहिजे असतं. आणि म्हणून या सेक्टरमध्ये सुद्धा काय आहे, खूप चांगला स्कोप विमेनसाठी आहे. देन नेक्स्ट आहे रिक्रुटमेंट एजन्सी. ज्यांना तुम्ही बघता सगळीकडे बेकारी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे आणि ज्यांना नोकऱ्या पाहिजेत अशा लोकांकडून तुम्ही काय करू शकता, ज्या कंपन्या आहेत ज्यांना क्वालिफाईड स्किल्ड लोकांची गरज आहे
त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन घेऊन त्या पद्धतीने त्यांना जर तुम्ही हे ह्युमन रिसोर्स प्रोव्हाइड केले तर कंपन्यांकडून पण तुम्हाला कमिशन मिळतं. आणि ज्यांनी तुमच्याकडे नावं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्याकडून पण तुम्हाला कमिशन मिळू शकतं. अशा पद्धतीची एजन्सी म्हणजे रिक्रुटमेंट एजन्सी. मग काय आहे की ही एजन्सी तुम्ही चालवू शकता आणि स्वतः दुसऱ्याचा जॉब न करता दुसऱ्यांना तुम्ही जॉब देऊ शकता. काय आहे, नावडेज दिस बिझनेस इज ग्रोईंग व्हेरी फास्ट ड्यू टू प्रॉब्लेम ऑफ अनएम्प्लॉयमेंट इन द कंट्री. एव्हरी स्मॉल अँड बिग बिझनेस लीड टू हायर मॅनपॉवर. A women entrepreneur can provide this service like temporary and permanent staffing. प्रोव्हाइड करू शकता ना तुम्ही, कारण तुम्ही बायोडाटा कलेक्ट करू शकता. वन कॅन स्टार्ट दिस होम बेस्ड बिझनेस बाय ओनली हॅविंग कम्प्युटर विथ इंटरनेट कनेक्शन अँड फोन. तुम्हाला याचं नॉलेज असलं पाहिजे. आता तर काय आहे की तुम्ही लॉकडाऊनमध्ये सगळेजण शिकला असाल वेगवेगळ्या प्रकारचं काय काय आहे, कुठले कुठले ॲप आहेत, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस चालतात, हे सगळं तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे हे खरं तर मला असं वाटतं की हे खूप बेसिक नॉलेज आहे तुमच्यासाठी. तुम्हाला ह्यातलं सगळं नॉलेज असण्याची अगदी मला गॅरंटी आहे. आणि लास्ट टाईप आहे वेब डिझायनिंग. वेब डिझायनिंग हे काय आहे, खरं तर आपल्या कॉमर्सच्या लोकांसाठी नाही आहे. हे काय आहे, कम्प्युटर जे शिकलेले आहेत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर त्यांच्यासाठी हा बिझनेस किंवा ही सर्व्हिस ही जास्त काय आहे प्रॉफिटेबल आहे. वेब डिझायनिंग बिझनेस इज परफेक्ट फॉर दोज विमेन हू आर प्रोफेशनली एक्सपर्ट इन वेब डिझायनिंग. वेबसाईट तयार करून द्यायची बिझनेसची, त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांचा फोन, त्यांचा मेल आय डी, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तयार करून द्यायच्या. ते कोणकोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात वगैरे. तुम्ही जी वेबसाईट बघितलेली आहे ना, प्रत्येक बघता तुम्ही, मग ही वेबसाईट कशी तयार केली जाते हे फक्त काय आहे प्रोफेशनली लोकांनाच तयार करता येतं. पण हा एक चांगला बिझनेस आहे. याला काही फार मोठा कॉस्ट किंवा इन्व्हेस्टमेंट याला गरजेची नसते. हू हॅव नॉलेज इन HTML माहिती असतील तुम्हाला, हायपर टेक्स्ट मेल, हे कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग अँड कॉपीरायटिंग, ह्यांना या सगळ्या गोष्टींची जर माहिती असेल तर ते लोक काय करू शकतात, वेब डिझायनिंगचा बिझनेस करू शकतात. बघा आपण काय डिस्कस केलं, अपॉर्च्युनिटीज फॉर विमेन एंट्राप्रेनर. 3 प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आपण डिस्कस केल्या, मॅन्युफॅक्चरिंग युनिट, ट्रेडिंग युनिट अँड सर्व्हिस युनिट. लक्षात आलं? ठीक आहे. एक्झामला हा टॉपिक आहे. पुन्हा व्हिडिओ ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, बाय बाय.